नागपुर जिला के हिंगना विधानसभा क्षेत्र में मतदाता सूची में फर्जी मतदाता पाए गए हैं। हाल ही में प्रकाशित प्रारूप सूची में 19,691 नाम 2 बार पाए गए हैं और 40,000 मतदाता यह अलग अलग गांव के होकर भी उन्होंने हिंगना में मतदान किया है, जिससे लगभग 60,000 फर्जी मतदाता इस सूची में शामिल है। इस प्रकरण की गंभीरता को समझते हुए फर्जी मतदाताओं को सूची से हटाने और मतदान बूथों की उचित समीक्षा के लिए आवश्यक कदम उठाए जाए ताकि चुनाव निष्पक्ष तरीके से संपन्न हो सके, ऐसा महाविकास आघाड़ी ने नागपुर जिला अधिकारी को निवेदन दिया है। या मतदार क्षेत्रामध्ये या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आमदारांनी जवळपास 52,000 मतं बोगस टाकली आणि 52 मतदार हे वर्धा जिल्ह्याचे 4 मतदार धामणगाव रेल्वे, सावनेर, उमरेड, दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर येथे आहे। आम्ही फार जाऊन पाठपुरावा करतो। श्री बोरबारे साहेब यांनी सुद्धा इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि मागे जे काही पदाधिकारी होते निवडणूक खात्याचे त्याची चर्चा केल्यानंतर जवळपास 14,000 मतदान कमी झालं। आज सुद्धा 38,000 मतं कमी आहे आणि 19,000 मतदानाचा बोगस आकडा आज या ठिकाणी कलेक्टर महोदयांनी दिला। आमची विनंती आहे की आम्ही आयोगाला पण भेटलो, त्यांनी सुद्धा सांगितलं की मतं कमी झाले पाहिजे। आम्ही रिसिप्ट फॉर्म भरलेले आहे आणि त्या रिसिप्ट फॉर्मच्या माध्यमातून येत्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सर्व मतदान जे बोगस आहे ते कमी करावे, अशा प्रकारचा आमचा आज सर्व लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतर्फे निवेदनात आलं। त्यात आम्हाला अपेक्षा आहे की मतदान निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कमी करतील आणि जनतेला सर्व हिंगणा मतदारसंघातील जनतेला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। हिंगणा मतदार क्षेत्रामध्ये 60,000 मतदार हे बोगस आढळलेले आहे आणि त्यापैकी 19,000 मतदार हे डबल आलेले आहे। तर आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की हे बोगस मतदान तुम्ही या विधानसभेचं वगळण्यात यावं। मागच्या 10 वर्षापासून हिंगणा मतदार क्षेत्रातले जे लोकप्रतिनिधी आहे भाजप पक्षाचे, त्यांचं असं म्हणणं आहे की मी विकास पुरुष आहे आणि विकासाच्या माध्यमातून मला लोक निवडून देतात, पण ते विकास पुरुष नाही आहे, ते बोगस मतदान पुरुष आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे। कारण आम्ही पुराव्यासहित, आम्ही असं फक्त बोलत नाही किंवा विरोध करत नाही, तर पुराव्यासहित आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। हिंगणा विधानसभेमध्ये जे 60,000 बोगस मतदान आहे त्यामध्ये 19,691 मतदान हे डबल आलेली नावं आहेत आणि आमच्या हिंगणा विधानसभेचे जे आमदार आहे हे आमदार केवळ बोगस मतदानाच्या भरोशावर निवडून येतात। म्हणजे वर्धेचे मतदान नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा विधानसभेत आणून आणि शहरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातले मतदार हे हिंगणा विधानसभेत आणून ते बोगस मतदाराच्या भरोशावर निवडून येतात। परंतु जे बोगस मतदान आहे त्यांची ही बाजू आता उघड झालेली आहे आणि माझी या माध्यमातून एकच विनंती आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना याबाबत अगदी म्हणजे प्रूफ सकट निवेदन दिलेले आहे आणि माझी या माध्यमातून प्रशासनाला एकच विनंती आहे की जर या बोगस वोटिंगवर ते जर काम करू शकत नाही तर त्यांनी सरळ आमचे जे आमदार आहेत त्यांना वन साईड सांगून द्यावं का तुम्हीच निवडून या आणि तुम्हीच सगळे करा। कारण यामध्ये मेघे साहेबांना प्रशासनाचे पण आशीर्वाद आहे असं मला वाटते। यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, कारण असं चुकीच्या पद्धतीने लोकशाहीची हत्या करण्याचं काम या हिंगणा विधानसभेचे आमदार हे करत आहेत।